हिंगोली जिल्ह्यात काल अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसलेला आहे. आपण हिंगोलीच्या पैनी या गावामध्ये आहोत. या जर बघायला गेलं तर पैनी गावातील या सध्याच्या ज्या नवीन बांधकाम आहे या बांधकामावरील भिंत आहे, भिंत बांधलेली आहे. मात्र ही भिंत संपूर्ण पडल्यामुळे खालील 2 घरांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. आपण बघू शकता या ठिकाणी संपूर्ण विटा पडलेल्या आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी खालच्या घराचं देखील नुकसान झालेलं आहे. आपण आपल्यासोबत दादा, मला सांगा कशा पद्धतीने या ठिकाणी वातावरण झालेलं होतं, काय सांगतात? काल अचानक वातावरणाचा मोसम बदलला आणि अचानक वारं सुटलं. वाऱ्यासोबतच बरोबर त्यासोबत अचानक एवढा पाऊस आणि वारं सोसाट्याचं सुटलं की काय होतं आणि काय नाही. सर्व माणसं जे गावातील जे कुटुंब होते ते आपापल्या घराच्या आसऱ्यानं बसत होती. पण आम्ही त्याच प्रकारे आम्ही घरात बसल्यामुळं ही जे वाऱ्यामुळं आली आणि पावसामुळे जी अचानक जे भिंत पडली, या भिंत पडल्याच्या नंतर आम्हाला काय करावं आणि काय करून आम्ही आमचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात अस्ताव्यस्त होऊन पूर्ण घाबरलेलो होतो. आणि कसं काय करावं, कसं वाचावं याच्या संकटातून या प्रयत्नात आम्ही रस्त्यानं धावलो. आता या घराची भिंत पडलेली आहे, खालच्या घराचं मोठं नुकसान झालेलं आहे. या घरामध्ये कोण कोण होतं? या घरामध्ये 4 मुली, 2 मुलं आणि एक माता भगिनी होती लहान मुलासोबत. तर आणि ती एवढे घाबरले होती की कुणाला कुणीकडे जावं असं काही कळत नव्हतं. आणि जी लेडीज होती ती लहान मुलाला अक्षरशः दूध पाजत होती. ती तर एवढी घाबरलेली होती की अक्षरशः ती धावण्याच्या वेगामध्ये पाय घसरून पडली आणि तिच्या कोपराला सुद्धा मार लागलेला आहे. निश्चितच. आपण काका, मला सांगा, आपण यापूर्वी असं या ठिकाणी वादळ झालेलं होतं का? नाही, कधीच बघितलं नाही असं. या म्हणजे 10 मिनिटातच एक खेळ सगळा संपूर्ण असं चक्रीवादळासारखं फिरूच लागले. पत्र मी सुद्धा गावातच होतो. मी काय शेतात गेलो नव्हतो, काय नव्हतं, घरीच होतो. पण माझ्या घरापुढे एक बाई होती. तिला म्हणलं घरात जा तोपर्यंत ते पण पत्र उडून गेली. आणि हे आमच्या भावाचं घर असल्यामुळे हे नवीन असल्यामुळे चक्कच पडलं, इथं काहीच नाही राहिलं. मला सांगा, गावातील किती घरांचे नुकसान असेल, काय सांगताय? गावातील समजा 70 ते 80 घराचे नुकसान आहे बऱ्यापैकी समजा. आणि चक्रीवादळामुळं अचानक आल्यामुळं जीव वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये होते. आणि अशा काही घटना घडल्या की अचानक झालं, लोकांनी जीव वाचवला. कोणाला लागलं थोडंफार, हाताला लाग, कोणाला पायाला लाग, आणि आपापले समजा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात होते. निश्चितच या वादळामध्ये झाडे देखील पडलेले आहेत. गावातील मोठं नुकसान झालेलं आहे. माड्या देखील गेलेल्या आहेत मोठ्या. आपलं काय काय नुकसान आहे? गावातलं तर भरपूर आहे. माझे स्वतःचे 100 जवळपास हळदीचे कट्टे आणि 70 ते 80 गव्हाचे कट्टे पूर्ण, अक्षरशः माझ्याकडे व्हिडिओ सुद्धा आहेत. पूर्ण पाण्यात भिजलेले, टोंगळे येतलेलं पाणी होतं ते असे घरामध्ये, टीन उडून गेल्यामुळं. मी प्रशासनाला त्याच वेळी कॉलसुद्धा केले, तलाठी साहेबाला केले, ग्रामसेवकला केले, तरी सुद्धा कोणी आलेलं नाही. काल मी 5 वाजताच फोन लावला होता. अद्यापर्यंत कोणी प्रशासनाचा आलेला नाही गावामध्ये. निश्चितच काल 4 वाजता झालेल्या वादळामध्ये अद्यापही कुठल्याही प्रशासनाचा व्यक्ती या ठिकाणी येऊन गेलेला नसल्याचं गावकरी सांगत आहेत. काकी, मला सांगा, गावामध्ये हे वातावरण झालेलं होतं, आपण कुठं होतात? घरी होतो, शेतामध्ये नव्हतो, कानो घरामध्ये होतो. म्हणजे पाऊस आल्यामुळं आमची घाई भरून आल्यानंतर कोणीकडे पळा, काय करा, काही समजून झालं. मग आम्ही दारात निघून गेलो. हे भीती पडल्या, घरावर पत्र पडले आणि आम्हाला काहीच सुचना गेले. आम्ही लावून दारीत पाण्यात थांबून गेलो, दारात रस्त्यामध्ये. आपण 50-60 वर्ष झालेलं आहे. आतापर्यंत असं वादळ गावामध्ये झालेलं होतं नव्हतं झालं. आता झालं नाही. आधी तू पुढं काही सांगता येत नाही. ते देवाची हवा कशी येते आपल्याला ते काही समजू शकत नाही. पण आता हे एवढं झालं तर आम्हाला घाबरला जीव. कसं करा, काय करा, गरीब माणसं, शेती नाही. एवढं माझं लढवून सरकारनं काहीतरी थोडी मदत द्यावा. नुकसान आहे, 50,000 घराचे नुकसान. पत्र उडाले, शेतं उडाले, काही जंगल सगळे शेताची झाडं, सोलारची पण पत्र चक उडून गेली. गावामध्ये खूप नुकसान झालं की. साधारण किती घरावरले पत्र गेले? 50,000 घरावरले गेले तर पत्र सगळे उडून. आणखी भीती पडत बाजूबाजूच्या नवीन बांधकामावाल्या लोकांच्या, सगळे उडून गेलेच. खूप नुकसान झालं. कोणी पण मायाचं पाहायला आलं नाही आणखी गावामध्ये. किती वाजताची घटना आहे? 3:30 ते 4ची घटना आहे. प्रशासनाचं कोणी आलं? कोणीच नाही आलं. आणखी आतापर्यंत नाही आलं कोणीच. प्रशासनानं कोणीच माणूसच नाही आलं पाहायला. लय नुकसान झालं. सगळी पत्र माल टाल सगळे उडून गेले, सगळे घरावरले. एवढंच. पर खूप नुकसान झालेली. आमची सगळी पत्र गेली घरावरली. टोटल 100 पत्र असतात.
निश्चितच या भयावह वादळामध्ये आपण बघू शकता या ठिकाणी या बाजूला जर बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणावर हे जे गावकरी आहेत आपल्या पत्र या ठिकाणी दुरुस्ती करण्याचं काम सध्या करताना बघायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणावर पत्रावर दगडे देखील आहेत आणि या दगडाचा मार देखील गावकऱ्यांना काही प्रमाणात लागल्याचं देखील गावकरी सांगत आहेत. याचा मोठा फटका गावकऱ्यांना बसलेला आहे आणि भीतीचं देखील वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. गजानन पवार, LS मराठी, हिंगोली.